मित्रांनो, खोटेपणा हा आखूड पांघरुणाप्रमाणे असतो. तुम्ही कितीही झाका, तुम्ही उघडे पडणारच. पण खरेपणा हा प्रकाशाचा किरणासारखा असतो, जो अंधार कितीही दूरवर पसरलेला असला तरी त्याला क्षणार्धात नाहीसा करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तुमची इज्जत वाढवायची असेल आणि लोकांमध्ये तुमची इमेज टिकवून ठेवायची असेल, तर या गोष्टी तुम्ही कधीच कोणाला सांगू नका. काहीही झाले तरी लोक तुमचा फायदा उठवायला सुरुवात करतील, तुम्हाला कमकुवत समजायला सुरुवात करतील, तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढतील. जग नेहमीच तुमच्या विरोधात संधी शोधत असते आणि काही चुका करून तुम्ही स्वतःच त्यांना तुमच्या विरोधात शस्त्रे देतात. तुमचा सर्वात चांगला मित्र असो, कुटुंबातील जवळ सदस्य असो किंवा तुम्ही ज्याला खूप विश्वासू समजता असा कोणतीही व्यक्ती असो, काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्याच मर्यादित असाव्या लागतात. नाहीतर एक दिवस याच गोष्टी आपल्यासाठी सर्वात मोठे जाळे बनले जाते. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ह्या कोणालाही सांगायच्या नाहीत, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम करायची आहे ती गोष्ट म्हणजे स्वतःवरती विश्वास. या जगात प्रत्येक माणूस आपल्या आपल्या पद्धतीने जगतो, आपल्या पद्धतीने निर्णय घेतो आणि आपल्या आयुष्याची गाडी पुढे नेतो. पण काही लोक इतरांपेक्षा जास्त यशस्वी असतात, जास्त समजूतदार असतात आणि जास्त आनंदी सुद्धा. का? कारण त्यांना हे माहित असते की कोणत्याही गोष्टी जगापासून लपवून ठेवायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी उघडपणे सांगायच्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घ्यायचे असेल, लोकांनी तुमचा आदर करावा असे वाटत असेल, तुमच्या बोलण्याला गांभीर्याने घ्यावे असे वाटत असेल, तुम्हाला कमकुवत न समजावे असे वाटत असेल, तर तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल. तुम्ही कितीही रागात असलात, कोणी तुम्हाला कितीही चिडवले किंवा तुमचा कितीही विश्वास असला तरी आज या गोष्टी तुम्हाला कोणालाही सांगायच्या नाहीत. तुमच्या सर्वात मोठा कमकुवत तुम्हीच स्वतः बनू नका. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका आणि कमेंट मध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा. मित्रांनो, कितीही झाले तरी आपले नाते हे आपण आपल्या पद्धतीने ठेवायचं. जर तुम्ही कोणाची मदत करत असाल, एखाद्या गरीबाला अन्न देत असाल, एखाद्या गरजूला पैसे देत असाल, तर ते व्हायरल करण्याची गरज नाही. खरी भलाई तीच जी गुपचूप केली जाते. जेव्हा तुम्ही इतरांची मदत करण्याचे प्रदर्शन करू लागता, तेव्हा लोक तुमच्या हेतूवर संशय घेऊ लागतात. त्यांना वाटते की तुम्ही फक्त प्रशंसा मिळवण्यासाठी असे काहीतरी करत आहात, मनापासून नाही. यामुळे तुमच्या चांगुलपणाची ही खिल्ली उडवली जाते. जर तुम्ही भलाईचे काम करत असाल तर ते गुप्त ठेवा आणि तुमच्या चांगुलपणाला तुमची ओळख बनू द्या, तुमच्या प्रसिद्धीचे साधन नाही. प्रत्येक कुटुंबात काही ना काही समस्या असते. भांडणे, आपापसातील मतभेद, आर्थिक अडचणी, हे सर्व काही प्रत्येकाच्या घरात असते. पण या गोष्टी बाहेरच्या लोकांशी शेअर करण्यात काहीच फायदा नाही. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील समस्या इतरांना सांगितल्या तर लोक एकतर तुमची खिल्ली उडवतील किंवा तुमच्या अडचणींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. काही लोक तर तुमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा करतील. म्हणून आपल्या घरातील गोष्टी आपल्या घरापुरताच मर्यादित ठेवा. जर तुम्ही एखाद्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल असुरक्षित वाटत असेल, तर ते प्रत्येकाशी शेअर करत बसू नका. भीती आणि असुरक्षितता या अशा कमजोऱ्या आहेत ज्यांचा लोकांना फायदा घेण्यास सोयीचा होतो. तुम्ही लोकांना सांगत राहाल की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल घाबरले आहात, तर ते लोक तुम्हाला आणखी घाबरण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमची असुरक्षितता इतरांना दाखवाल तर लोक तुमची हिंमत कमकुवत करतील. म्हणून तुमची भीती तुमच्यापर्यंत ठेवा आणि तुमची हिंमत जगाला दाखवा. मित्रांनो,
जगात जिंकण्यासाठी, आदर मिळवण्यासाठी, स्वतःला मजबूत करण्यासाठी स्वतःला या गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवायच्या आहेत. तुमचे आयुष्य एका रहस्याप्रमाणे जगायला शिका. कारण जितके कमी लोकांना तुमच्याबद्दल माहित असेल तितके तुम्हाला समजणे त्यांच्यासाठी कठीण होईल. जेव्हा लोक तुम्हाला समजू शकणार नाहीत तेव्हा ते तुमचा गैरफायदाही घेऊ शकत नाही. तुम्ही तुमचे आयुष्य केवळ चांगले बनवू शकणार नाही तर स्वतःला अशा ताकदीमध्ये बदलू शकाल ज्याला कोणीही हिरावू शकत नाही. म्हणून तुम्ही आतापर्यंत केलेल्या चुका सर्व तुम्ही विसरून जा. इथून पुढे तुम्ही त्याच चुका करू नका ज्यांचा सामना प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कधीतरी करतोच. पण हा प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत कोणती चूक केली आहे का? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्हाला आतापासून सावध राहायला हवे. कारण कदाचित तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवून तुमच्या कमजोऱ्या उघड केल्या असतील, तुमच्या योजना त्यांना सांगितल्या असतील, तुमचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या समोर ठेवले असेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला आता भविष्यात भोगावा लागू शकतो. पण काळजी करू नका, प्रत्येक चुकीचे निराकरण केले जाऊ शकते. आता जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचे अर्थ समजायला लागेल. परत तुम्ही त्या चुका करू नका. ज्यांना सांगितले तर ठीक आहे, पण इथून पुढे तुम्ही कोणालाही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे गोष्टी तुम्ही सांगू नका. आपली आर्थिक स्थिती असेल किंवा दुसरी कोणतीही, आपली कमजोरी लपवायला शिका. पण लपवणे म्हणजे जगापासून, स्वतःपासून नाही. तुम्ही त्या कमजोरींवर काम करावे जेणेकरून ती कमजोरी राहणार नाही. जर तुम्हाला लवकर राग येत असेल तर ते नियंत्रण करायला शिका. जर तुमच्यात आत्मविश्वास कमी असेल तर स्वतःला विकसित करा. एकटेपणाची भीती वाटत असेल तर स्वतःशीच मैत्री करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा. जर तुमचा भगवंतावरती विश्वास असेल तर लव यू गॉड, श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भविष्यावर शांतपणे काम करत राहा. भगवंतावरती विश्वास असेल तर कोणत्याच गोष्टी अशक्य नाहीत. सर्व काही शक्य होणार. त्यासाठी स्वतःवर सुद्धा विश्वास हवा. ना भय ना चिंता. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते. आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरभरून जाओ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.